सुमारे 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींसाठी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत या दोन्ही गटांमध्ये सरासरी 40% मतदान झाले असून सकाळी 11 वाजल्यानंतर मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढू लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्यानंतर काही काळ मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. मात्र प्रशासनाच्या वतीने वृद्ध व अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. गेल्या 15 दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उंब्रज व पाल परिसरात जोरदार प्रचार सुरू होता. मूळतः 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती दुर्दैवी घटनेनंतर मतदान प्रक्रिया पुढे ढकलून ती 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. त्यामुळे सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी आणखी 2 दिवसांचा अवधी मिळाला. या कालावधीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांच्यासह इतर पक्षांनी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात सक्षम उमेदवार उभे करून जोरदार प्रचार केला. दोन्ही गटांमध्ये जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने निवडणूक ह्या रंगतदार झाल्या आहेत. उंब्रज जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत पाहायला मिळाली असून या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्याने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले असून मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान उंब्रज गणात तिरंगी तर तळबीड गणातही चौरंगी लढत रंगली असून या दोन्ही गणांमध्ये उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. पाल जिल्हा परिषद गटात तिरंगी, पाल गण व चरेगाव गणातही तिरंगी लढतींमुळे चुरस निर्माण झाली आहे. या तिरंगी व बहुरंगी लढतीचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला होणार हे 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.